महाभारत भाग क्रमांक 28. पांडवांचे पलायन. पुरोचनाला वाटले की पांडवांना काहीच संशय आलेला नाही. तो त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवत होता, परंतु पांडव मात्र सावध होते. त्यांनी दिवसावेळ जंगलात फिरण्यात घालवला आणि आजूबाजूच्या परिसराची नीट ओळख करून घेतली. त्यांनी गुप्त मार्गाने सुटकेचे सर्व उपाय लक्षात ठेवले. एका रात्री त्यांनी जेवणाचा प्रसंग ठेवला. सर्व काही नेहमीसारखे भासत असताना भीमाने योग्य वेळ साधून लाक्षागृहाला आग लावली. क्षणात तो महल धगधगू लागला. त्या आगीच्या गोंधळात कुंती आणि पाचही पांडवांनी विदुराने तयार करून ठेवलेल्या गुप्त भुयारातून पलायन केले. पुरोचन आणि काही लोक मात्र त्या आगीत सापडून मरण पावले. दुसऱ्या दिवशी लोकांना वाटले की पांडव आणि कुंती जळून गेले आहेत. ही बातमी हस्तिनापूरला पोचली आणि तिथे शोककळा पसरली. धृतराष्ट्र आणि इतरांनी मोठ्या दुःखाचा आवाणून त्यांचा अंत्यसंस्कार केला. दरम्यान पांडव आणि कुंती रात्रीच्या अंधारात भीमाच्या सहाय्याने त्या ठिकाणाहून दूर निघाले. भीमाने थकलेल्या कुंतीला आपल्या खांद्यावर घेतले आणि सर्वांना सुरक्षित ठिकाणी नेले. मार्गात त्यांना व्यास मुनी भेटले. त्यांनी कुंतीला आणि पांडवांना धीर दिला आणि सांगितले की पुढे जाताना त्यांनी ब्राह्मणांच्या वेशात राहावे, म्हणजे कोणी त्यांना ओळखू शकणार नाही. अशा प्रकारे पांडव सुरक्षितपणे एकचक्रपूर इथे जाण्यासाठी निघाले.